मित्रांनो, मग आता मी म्हटलं पैसे कसे उभे करायचे, काय करायचं? मी महाराष्ट्र बँकेत बाजी रोडला माझं पेंटॉल नावाच्या रंगाच्या कंपनीचं खातं होतं. मला ऑलरेडी ₹5,000 चा सी होता, कॅश क्रेडिट फॅसिलिटी. ज्याला बँकिंग नॉलेज आहे त्यांच्या लक्षात येईल. सी म्हणजे काय, कॅश क्रेडिट. ₹5,000 पर्यंत मला काही झालं तरी स्टँडिंग कर्ज असतं त्याला म्हणतात, ते होतं. मग मी काय केलं, बिल्डिंग 9 म्हणून पहिली कंपनी काढली, DS कुलकर्णी अँड कंपनी. 1980 सालची गोष्ट आहे. पार्टनरशिप फर्म. मी, माझे वडील, माझी बायको सगळे आम्ही 5-6 जण पार्टनर झालो. DS कुलकर्णी अँड कंपनी, प्रमोटर अँड बिल्डर अशा प्रकारची फर्म काढली आणि बँकेकडे गेलो. कारण मी सतत बँक मला मदत करायची. जसं टेलिस्पेनला टेलिफोन गेलं, ₹500 लोन दिलं. अंबर एंटरप्राइजला 5,000चं दिलं. मी जेव्हा मला छोटी-मोठी कामं मिळायची तेव्हा बँक मला टीओडी द्यायची. त्याला टीओडी म्हणायचे. रंगाच्या कामामध्ये तर सीसी दिला. आणि एवढंच काय, दर शनिवारी मला पेमेंट करावं लागायचं. जर माझ्याकडे त्या आठवड्यात पेमेंटला कमी पैसे असतील, तर बँकेकरता मी 1 आठवड्याकरता परत उसने पैसे मागायचो. साहेब अजून 2,000 द्या, या आठवड्यात पेमेंट मोठं आहे, किर्लोस्करांचं काम झालंय, 1,000 द्या. बँका द्यायच्या. 80,000ची प्रॉपर्टी आहे, आपण 40,000च बँकेकडे मागतोय आणि उरलेले 40,000 मालकांना आपण नंतर देणार आहोत. मेन म्हणजे तिथे बिल्डिंग बांधून त्यात खूप प्रॉफिट आहे. म्हणून मी बँकेकडे खातं उघडलं आणि बँकेच्या मॅनेजरकडे अर्ज घेऊन गेलो. माझा लेटर, DS कुलकर्णी अँड कंपनी, मला अशी मी प्रॉपर्टी घेतोय. मला ₹40,000 मालकांना देऊन ताबडतोब साठेकत करायचं आहे. तेव्हा कृपया मला 40,000चं टेम्पररी लोन द्यावं. मॅनेजर काळेसाहेब होते, तिच्या नावासकट सांगतो, देव माणूस. मला म्हणले, काय वेडा-बिडाच करे? तू खातं कधी, तू कंपनी कधी काढली? आज सकाळी 10 वाजता. बँकेत खाते किती वाजता काढलं? सकाळी 11 वाजता. आणि सकाळी 12 वाजता लोन मागायला येतं? 1 तासाचं तुझ्या कंपनीचं लाईफ, असं कोण देईल तुला लोन वेड्यासारखं? तर म्हणलं, अहो मी त्या मालकाला शब्द दिलाय, कधी नव्हतं ते प्रॉपर्टी मिळणार आहे, मी बिल्डर होऊ शकतो. सर प्लीज, आतापर्यंत तुम्ही मदत केलं, मला वाटलं तुम्ही सहज द्याल. आतापर्यंत माझा ट्रॅक रेकॉर्ड तुमच्याकडे चांगला आहे. म्हटलं काय करू सर, आता माझा शब्द जाईल. मला तर काही करून हे नवीन मला बिझनेस सुरू होत आहे, घरं बांधण्याचा खूप छान बिझनेस आहे. मला तुम्ही ती काही करून पैशाची सोय कशी होईल बघा. ते म्हणले, थांब, तर काय करावं लागेल तुला, तू मला एक पत्र द्या. तुला किती महिन्यात तू पैसे परत करशील? म्हटलं 3 महिन्यात पैसे परत करेल. 3 महिन्याकरता ₹40,000 द्या, ते मी तुला देतो. मी अर्ज दिला 40,000चा. त्याने तिथेच तो पास केला आणि तिसऱ्या दिवशी अजून 2 दिवस घेतले. सह्या बिया आमच्या सगळ्या झाल्या. 40,000 त्याने दिले. मग मी ताबडतोब त्या मालकाबरोबर साठेकत केलं. ज्याला साठेकत म्हणायचे ते व्हॅलिड असतं. आता त्याला एमओयू तुम्ही इंग्लिशमध्ये म्हणता. त्यांना ₹40,000 दिले आणि माझ्या त्या बिल्डिंगवर पाटी लावली. आता प्रश्न पडला, की आता ते बिल्डिंग प्लॅन कसा पास करायचं, काय करायचं, काहीच माहिती नाही. हा माझा कायमचा स्वभाव, पाण्यात उडी मारायची आणि मग पोहायला शिकायचं. मग मी, एक माझे मित्र होते नारायणभाई शाह, जे बिल्डर होते, त्यांचा फोन पुसायचो. त्यांच्याकडे गेलो आणि त्यांच्याकडे गेलो आणि म्हटलं, की साहेब मी बिल्डर झालोय, मला अशी मी प्रॉपर्टी घेतली आहे, मला तर तुम्ही मार्गदर्शन हवं. म्हणजे वेडा झाला, तुला प्रॉपर्टी दिली कोणी? अरे आम्ही एवढे इथे सीनियर बिल्डर, आम्हाला कोणी वाढे देत नाही. तू आणलं कुठनं वाडा? कुठला वाडा घेतला तू? बघू तुला कुठला वाडा मिळाला. मी म्हटलं 330 रास्ता पेठ त्या अपोलो टाकीच्या समोरच्या गल्लीत गेलं, की डॉक्टर प्रधानच्या समोरचा वाडा. ते म्हटले, कपाळाला हात लावला, मूर्खा, तू तो वाडा कशाला घेतला? तू भले पानशील तिथे, मग तिथे त्याच्यावर शिक्का बसलाय, भूताचा वाडा, फ्लॅट कोण घेईल तुझा? अरे बापरे! मी म्हटलं, हे नाही मी विचार केला. आता इथे मी क्षणभर गडबडलो. क्षणभर मी इथे गडबडलो, की आता हे कसं काय करायचं? मग ते म्हणले, "आता घाबरू नको. उद्योग तर केलाय ना, आपण एक काम करू. तो वाडा नुसता भुताचा आहे एवढंच आहे. बाकी तो जळालेला असला तरी जळालेला नाहीये. तो छान आहे. फक्त ते जळून काळा रंग त्याला लागलेला आहे. तर आपण वाडा तो रिपेअर करू आणि ॲज इट इज खूप लोकं आहेत असे घेणारे, की ज्यांना राहायला मोठाल्या एकत्र कुटुंब फॅमिली असते, ते वाडेचे वाडे घेतात. सगळा मिळून तो जो काही असेल तर 5,000-6,000 फुटाचा असेल त्याच्या मिळणे कोणी आपण विकत घेऊ आणि त्याप्रमाणे म्हणलं आधी गिराईक बघू. तर त्याने त्याप्रमाणे एक मला गिराईक शोधून दिलं. व्यापारी गिराईक होतं माझ्या दृष्टीने. ते माझे मित्रच पुढे सिंधीग्रस्त होते. ते म्हणले, "मी घेतो." मग आम्ही त्याच्याशी व्यवहार ठरवला. मी म्हणलं, "मला 40,000 ॲडव्हान्स दिलाय मालकाला, ओके, आणि अजून 40,000 द्यायचे म्हणजे ₹80,000." तर ते म्हणले, "एक हे बघ, तू उद्योग केलेला आहे. 80,000 घेतला ठीक आहे. मी तुला जास्तीत जास्त 1,000 एक्स्ट्रा देईल, 81,000. ते सुद्धा तुम्हाला सगळं काम पूर्ण झाल्यानंतर तू काय असेल ते देईल." म्हणलं, "मग किरकोळ रिपेअरचं करून दे." मी म्हणलं, "ठीक आहे, मी रिपेअर करतो." कारण की माझा फर्निचरचा व्यवसाय, रंगाचा व्यवसाय, प्लंबिंगचा व्यवसाय, वाडा दुरुस्त करणं माझ्या डाव्या हातचा माळ. मग मी काम सुरू केलं. लाकूड उधार आणलं, तिथे सुतार लावले, प्लंबिंगची लाईन, असं थोडं-थोडं काम सुरू करत माझ्या डोक्यावर मी ₹20,000 उधारी करून घेतली. काम सुरू केलं. आणि दरवेळेला याच्याकडे जायचं, "सर काही ॲडव्हान्स द्या ना, मला ₹20,000 उधारी झाली." बघू काम बघायला यायचा. तो काम बघायला आला, की तो म्हणायचा, "काय घाणेरडं काम केलंय." असं करत माझ्या लक्षात आलं, ह्याला काही घेण्यात इंटरेस्ट नाही, हा खेळत आहे.
आता 20,000 रुपयाची उधारी झाली, 40,000 मालकाला दिलेले, अजूनही 20,000 रुपयाची उधारी, अजून तर कामाला पत्ता नाही आणि बँकेला सांगितलं की 3 महिन्यात मी पैसे परत करणार. त्यातला हा 1.5 महिना संपलेला, आता करायचं काय? असं करत वेळ वाढेपर्यंत 3रा महिना संपत आला, पण तिथे काही प्रगती होईना. शेवटी त्या माणसाने सांगितलं, "मला काय तो वाडा घ्यायचा नाही. मी काय तुझ्याबरोबर व्यवहार करत नाही. हां, झालं ते झालं. सॉरी" म्हणलं मला. "पण साहेब," म्हणलं, "माझी अजून उधारी झाली. फक्त मला एक सांगा, तुम्ही का नाही घेणार?" तर ते म्हणले, "अरे भुताचा वाडा, मी कसं मुलाच्या बाळांच्या सकट राहायला येणार?" मनातल्या मनात म्हणलं, "आधी नाही का सांगायचं?" घरासाठी काडी काडी जमवतात माणसं, टुमदार स्वप्नात रंगतात माणसं, छान छान घरात राहतात माणसं. जेव्हा भेटतात घराला घरपण देणारी माणसं, घराला घरपण देणारी माणसं. DSK, घराला घरपण देणारी माणसं.